पुण्यात खरं तर राजकीय भूकंप होणार का असा सवाल उपस्थित होत आहे, कारण रवींद्र धंगेकर लवकरच शिवसेनेत जाणार का असा अनेकांना प्रश्न पडलेला आहे। रवींद्र धंगेकर यांनी दिवसभरात दुसऱ्यांदा खरं तर आपला स्टेटस बदललेला आहे। राजा हरला काय, राजा जिंकला काय, राजा हा राजाच असतो, निष्ठेत तडजोड नाही, अशा आशयाचं व्हॉट्सअप स्टेटस रवींद्र धंगेकर यांनी ठेवलेलं आहे। तर रवींद्र धंगेकरांच्या नव्या स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय। या क्षणाची अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। रवींद्र धंगेकर हे लवकरच शिवसेनेत पक्षप्रवेश करतील अशा चर्चा आता होत आहेत, कारण रवींद्र धंगेकर यांनी आजच्या दिवसात दुसऱ्यांदा आपल्या व्हॉट्सअपचं स्टेटस बदललेलं आहे। हे स्टेटस खरं तर राजा हरला काय आणि राजा जिंकला काय, राजा हा राजाच असतो, निष्ठेत तडजोड नाही, अशा आशयाचं व्हॉट्सअप स्टेटस रवींद्र धंगेकर यांनी ठेवलेलं आहे। आणि त्याच्यामुळे त्यांच्या आता नवीन स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। खरं तर रवींद्र धंगेकर यांनी एक नवीन व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेला आहे, त्याच्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जी चर्चा आहे की रवींद्र धंगेकर हे शिवसेनेत प्रवेश करणार आहे का, ही चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली। चंद्रशेखर, नक्कीच खरं तर रवींद्र धंगेकर यांचं आता हे दुसऱ्यांदा स्टेटस जे ते बदललेलं आहे। पहिल्या सकाळचं जे स्टेटस होतं त्यामध्ये रवींद्र धंगेकर हे भगवा गमजा त्यांच्या गळ्यामध्ये परिधान केल्याचा हा सर्व स्टेटस होता। त्यानंतर आज दुपारनंतर त्यांच्या स्टेटसमध्ये बदल झालेला आहे आणि त्यांनी आपल्या स्टेटसमध्ये काही वाक्य ते नमूद केलेले, त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर राजा हा राजा असतो, राजा हरला काय आणि राजा जिंकला काय, हा राजा राजाच असतो, असं अशा स्वरूपाचं त्यांचं वाक्य आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं की गेल्या अनेक दिवसापासून रवींद्र धंगेकर हे शिवसेना जी आहे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश करतील अशा चर्चा आहेत। आणि त्यानंतर आपण पाहिलं की काँग्रेसच्या अध्यक्ष जे आहेत त्यांनी सुद्धा काँग्रेसच्या महत्वाच्या कमिटीमधून त्यांचं नाव वगळलं होतं। सगळ्या या घडामोडी पाहता आता रवींद्र धंगेकर हे शिवसेना जी आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरू आहेत। आणि धंगेकर यांचं जे स्टेटस वारंवार बदलताना आपण जे पाहत आहोत ते कुठेतरी आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार का, हे आता काही दिवसातच समोर येणार आहे। चंद्रशेखर, एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, काही दिवसांआधी उदय सामंत यांनी स्वतः लोकशाही मराठीच्या एका कार्यक्रमात एक गौप्यस्फोट केला होता की राजकीय वर्तुळात एक भूकंप होणार आहे। तर कुठेतरी हा भूकंप तो हाच भूकंप नाही का, असं आपण बोलू शकतो का? नक्कीच ऑपरेशन टायगर नावाचं आता सध्या शिवसेनेकडून मोहीम राबवली जात आहे। त्यामध्ये पुण्यातील काही नगरसेवक त्याबरोबर माजी आमदारांचा समावेश आहे असं सांगितलं जात होतं। सामंत यांनी काही माजी आमदार जे आहेत हडपसरचे महादेव बाबर यांची सुद्धा भेट काही दिवसापूर्वी घेतली होती। त्यानंतर रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, त्याचबरोबर बाबरांचे जे इतर समर्थक आहेत असे काही नगरसेवक शिवसेना जी आहे ती एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश करतील असा दावा केला जातोय, परंतु आता ही तारीख कधी येणार हे पाहणं सगळ्यात महत्वाचं असणार आहे। मेघना, निश्चित जसं तुम्ही सांगितलं चंद्रशेखर, हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जी बैठक झाली त्या बैठकीत खरं तर रवींद्र धंगेकर यांना वगळण्यात आलं होतं, त्याच्यामुळे काँग्रेसकडूनही असा काहीतरी यांना इशारा देण्यात येतोय का, अशी चर्चा आहे का चंद्रशेखर? नक्की खरं तर यामध्ये आपण पाहिलं की रवींद्र धंगेकर हे काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना डावलून एकनाथ शिंदे जे माजी मुख्यमंत्री आहेत आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री त्यांची भेट घेतली होती। त्या भेटीनंतर त्या सगळ्या राजकारणाला सुरुवात झालेली आहे। रवींद्र धंगेकर यांचा जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर कसब्याचे ते माजी आमदार राहिलेले आहेत। कसबा मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर आपण लोकसभेची सुद्धा त्यांची निवडणूक पाहिलेली आहे, त्यामध्ये सुद्धा मुरलीधर मोहोळ यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता। परंतु एकंदरीत पुणे शहरातील वेगवेगळ्या समस्यावरती निश्चित चंद्रशेखर, आपल्यासोबत आता सध्या मंत्री उदय सामंत जोडले गेलेले आहेत। उदय सामंतजी, सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीवर। रवींद्र धंगेकर यांनी नवीन व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेला आहे, त्याच्यामुळे आता नवीन चर्चा होते, शिवसेनेत रवींद्र धंगेकर प्रवेश करतील का, अशी चर्चा आता होत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे। तुमची काय प्रतिक्रिया आहे? रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेमध्ये जर एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं तर आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे। रवींद्र धंगेकर हे हाडाचे कार्यकर्ते आहेत, लोकांमध्ये जाऊन काम करणारा चेहरा आहे आणि त्यांची काम करण्याची पद्धत माझ्या सकट सगळ्या मीडियाला देखील माहिती आहे। त्यामुळे असं एक नेतृत्व जर आम्हाला मिळालं आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलं, आम्हाला सगळ्यांना आनंद होईल।
बरं, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात जे ऑपरेशन टायगर राबवलं जाते त्या अंतर्गत आपलं काही रवींद्र धंगेकर यांच्याशी बोलणं झालंय का? मी आजच रवींद्र धंगेकरांना भेटलो, पण ते एका कामासाठी मला भेटायला आले होते. बरं. मी त्याचं ट्विट पण केलेलं आहे आणि योगायोगानं त्यांच्या चिरंजीवांचा वाढदिवस देखील काल झाला, म्हणून त्यांच्या चिरंजीवांचा वाढदिवस देखील आम्ही एकत्र आज साजरा केला. पण त्याच्यामध्ये राजकारणाची काही चर्चा झाली नाही, पण तरी देखील त्यांनी स्वतःचं जर मत बनवलेलं असेल की शिंदे साहेबांसोबत काम करायचं, ते आनंदाची गोष्ट आहे. बरं, त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस असं आहे की राजा हरला काय आणि राजा जिंकला काय, निष्ठेत तडजोड नाही, राजा हा राजाच असतो. त्यांचा नेमका कौल कोणाकडे आहे? त्यांनी स्टेट पाठवलं आहे त्याचं उत्तर ते देतात. कारण स्टेटस ठेवत असताना त्याच्या मागच्या भावना ठेवणाराच सांगू शकतो, दुसरा सांगू शकत नाही. पण मी तुम्हाला सांगितलं त्यांच्याबद्दलचं माझं मत, आमच्या पक्षाच्या लोकांचं मत, इव्हन शिंदे साहेबांचं देखील हेच मत असेल की त्यांनी जर साहेबांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला तर शिंदे साहेबांना देखील आनंद होईल. बरोबर. काही दिवसांआधी उदयजी आपण लोकशाही मराठीच्या एका कार्यक्रमात बोलले होते की काही दिवसात एक खूप मोठा राजकीय भूकंप आपल्याला राज्यात पाहायला मिळेल. या संदर्भात हे काही असू शकतं का? हा भूकंप तर नाही ना उदयजी? आता राजकीय भूकंपाचं केंद्रस्थान पुन्हा आहे का, मला आता शिंदे साहेबांनाच विचारावं लागेल. नाही, पण आपलं वक्तव्य होतं उदयजी, ते आपलं वक्तव्य होतं. आपण बोलला होतात की राजकीय भूकंप होणार आहे. नाही, होणारच आहे ना. मी त्याच्यावर आजही परत एकदा सांगतो की अनेक लोक शिंदे साहेबांसोबत काम करण्यासाठी येत आहेत, पुढे येत आहेत, स्वतःहून येत आहेत. त्याच्यामध्ये होणारच ना. दररोज शिंदे साहेबांच्या इथे पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू आहेत. त्याच्यामुळे हे राजकीय भूकंपच आहेत ना. म्हणजे तुम्ही खुल्या हाताने रवींद्र धंगेकर यांना ऍक्सेप्ट करायला तयार आहात? मी तर आपल्या माध्यमातून आताच रवींद्र सांगतो की त्यांनी समाजकारणाचा जो वसा घेतलेला आहे तो एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होऊ शकतो. त्यांची विकासाची संकल्पना पूर्ण होऊ शकते, म्हणून त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घ्यावा ही आजही तुमच्या मार्फत त्यांना मी विनंती करतो. बरं, निश्चित. धन्यवाद उदयजी आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर रवींद्र धंगेकर यांनी एक नवीन व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेला आहे, त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. खरं तर रवींद्र धंगेकर हे लवकरच शिवसेनेत जाणार का असा सवाल उपस्थित होत आहे, कारण रवींद्र धंगेकर यांनी दिवसभरात दुसऱ्यांदा आपलं स्टेटस बदललेलं आहे. राजा हरला काय आणि राजा जिंकला काय, राजा हा राजाच असतो, निष्ठेत तडजोड नाही, अशा आशयाचं व्हॉट्सअप स्टेटस रवींद्र धंगेकर यांनी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या या नवीन स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.